नमस्कार मंडळी, काय कसं बरं आहे ना? चला सुरुवात करूया आपल्या दुसऱ्या ब्लॉगला. आज दिनांक 14 ऑक्टोबर 2025, वयाची 32 वर्ष पूर्ण झाली. सकाळी उठलो, आवरलं, असा विशेष काही प्लॅन तर नव्हताच. मग काय आपलं रोजचं रुटीन, चला कामावर. खाली आलो तर माझी रोजची सवारी तयार होतीच. बसलो गाडीत आणि सुरू झाला माझा दिवस. हॅपी बर्थडे टू मी असं बोलून दिवसाला सुरुवात केली. आज काय असं विशेष प्लॅन केला नव्हता. याचं कारण असं की माझी 4 व्हीलर मागच्या 1 आठवड्यापासून अनिकेतकडे सर्व्हिसिंगला दिली होती. अनिकेत माझा छोटा भाऊ. 13 ऑक्टोबर म्हणजे काल गाडी मिळणार होती, पण दिवाळीचं सीझन आणि आमची क्लासिक अनिकेत स्टाईल, गाडी वेळेवर मिळाली तो अनिकेत कसला. मग काय नेहमीप्रमाणे झाला उशीर. अनिकेत बोलला होता दुपारपर्यंत गाडी देतो. मग विचार केला बायका पुराणा घेतो ना, मस्त फिरून येतो. पण साहेबांनी नेहमीप्रमाणे यायला वाजवले संध्याकाळचे 5. तो आल्यावर लॅपटॉप बंद केला, बाहेर आलो, गाडी घेतली. बघतो तर काय मागच्या टायरमध्ये हवाच नाही. घाई घाई टायरवाल्याकडे धाव मारली, कसं तरी काम करून घेतला, पण निघाला शेवटी वाजले 5:30. संध्याकाळच्या वेळी खामरापूरहून पालघरला जायचं म्हणजे 2-2 घाट पार करावे लागतात. नाकी नव्हे तर रे देवा, त्यात ती मनोरची ट्रॅफिक. मनोरमधून बाहेर पडायला 20 मिनिटं लागली. त्याच्यानंतर त्या ट्रॅफिकने वाढूचं गिफ्ट एवढं भारी दिलं होतं ना, बस रे बस. एक वेळा असं वाटलं होतं गाडी रस्त्याच्या बाजूला लावतो आणि घरी जातो. पण म्हटलं चला आले या भोगाशी असावे सादर. घरी पोहोचेपर्यंत 7 वाजले होते. सगळे प्लॅन बुडाले होते. पण मनात आलं आज काहीतरी करूयात. गाडी काढली आणि निघालो बोईसरकडे. प्लॅन होता चिंचणी बीचचा, पण जरा जास्तच लेट झालं होतं. मग बनवला प्लॅन बी. बोईसरमध्ये नवीन ओपन झालेलं मॅकडोनाल्ड्स. बोईसरमध्ये ते ओपन झाल्यापासून पीटीची खूप इच्छा होती एकदा जाऊ असं, आणि शेवटी तो योगात जाऊन आला. मग काय तिघांनी पण बर्गर, फ्रेंच फ्राईज, कोक मनमुराद आस्वाद घेतला, पोट भरून खाल्लं. आणि बाहेर आल्यावर इथे असलेल्या ओपन ग्राउंडवर सुरू झाली दुगूची मस्ती. असलेल्या ओपन ग्राउंड मध्ये दुगू पळतोय, त्याच्या मागे त्याची मम्मा पळते. तो क्षण बघून असं वाटलं ना, बस यापेक्षा काय मोठं गिफ्ट पाहिजे लाईफमध्ये. डीमार्ट मध्ये आम्ही जे फिरलो ते शॉपिंगसाठी नव्हतंच, तर याच्या आधी जे खाल्लं होतं ना ते थोडं पचावं आणि रात्रीच्या जेवणाला जागा व्हावी म्हणून मारायला फेरफटका होता. आज रात्रीच्या जेवणाला काहीतरी खास पाहिजे म्हणून निघालो एक अशा ठिकाणी जायला जे बोईसर मधलं खास ठिकाण, ते म्हणजे कोकण किनारा हॉटेल. यशवंत सृष्टीमध्ये हे हॉटेल आहे. ते हॉटेल नसून आमच्यासाठी घरचं अंगण होतं. कारण 2017 ते 20 दरम्यान 5 ते 6 वर्ष मी बोईसरमध्ये राहिलो. त्यावेळेस हे हॉटेल म्हणजे आमचं घर होतं, जिथे आम्ही रोज जेवायला जायचो. तिथले काकाही माझ्या खूप चांगल्या परिचयाचे. जसा इथे गेलो त्यांनी ओळखलं. काकांबरोबर मस्त गप्पा मारल्या. त्याच्याकडनं चिकन सुक्का, रस्सा, सुरमई फ्राय, तांदळाची भाकरी, पूर्ण कोकणी ट्रीट असं जेवण घेतलं. आणि काकांनी कॉम्प्लिमेंटरी म्हणून आमच्या दुगू शेटला खास एक पापलेट फ्राय दिली. ती बघून दुगू शेट खुश. घरी आलो तेव्हा 11:30 वाजले होते. यायला उशीर झाल्यामुळे दुगू शेट गाडीला झोपले होते. घरी आल्यावर दोघांनी मस्त जेवणावर ताव मारला. आणि आजचा दिवस साधा पण खास असा संपला होता. वर्षी ना केक नव्हता, पार्टी नव्हती, पण समाधान ना मनभर होतं. हा, कारण साजरा केलेला वेळ हा माझ्या कुटुंबासोबत घालवला होता. आणि माझ्यासाठी तेच माझं खरं बर्थडे गिफ्ट आहे.